मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करण्यासाठी साईट सुरू झालेली असून के.वाय.सी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तसेच आमच्या मराठी सुविधा केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायलाही विसरू नका। नमस्कार, मी आकाश वडकर सुविधा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, के.वाय.सी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली असून हा व्हिडिओ संपूर्ण बघा। लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। त्यावरती क्लिक करून तुम्हाला असं पोर्टल ओपन होऊन जाईल। यावरती तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची याचे जे काही लिंक होत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक तसेच कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला OTP येऊन जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। नंतर कॅप्चर टाकून तुम्हाला पुन्हा एकदा खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे। तो OTP टाकून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे काही प्रश्न विचारलेले आहेत। यामध्ये तुम्हाला वडिलांचे पतीचे नाव तसेच जात प्रवर्ग तुम्हाला इथे निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली जे काही तुमचं उत्तर आहे होय किंवा नाही तिथे तुम्हाला दोन्ही ठिकाणी होय असं तुम्हाला इथे निवडायचं आहे। होय निवडल्यानंतर तुम्हाला इथे टिक मार्क याच्यावरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची ई-के.वाय.सी झालेली आहे असं तुम्हाला इथे दाखवेल। धन्यवाद।